श्री संतोष कॅटरिंग एक नंबर आहे. आता लग्नाला आल्यापासून मी बघतोय, सर्विस मस्त आहे. आणि माझंही नाव संतोष आहे, त्यामुळे काय संतोष नावाचं अप्रतिमच असणार. आणि सगळे पदार्थ मस्त होते, छान होते, सगळ्यांना आवडलं, मला सुद्धा आवडलं. हाय, माझं नाव समीक्षा आहे आणि इथे श्री संतोष केटरर्सचं आम्ही आता जेवत आहोत. आणि सर्वात चांगलं आम्हाला तर भजी आवडली, स्पेशली पालक भजी, राईट, पालक भजी आवडली. आणि बटाट्याची भाजी वॉज दी बेस्ट. आणि सोल कढी तर अप्रतिमच होती, मस्त वाटलं जेवण. थँक्यू. श्री संतोष कॅटरर्स ओव्हरऑल यांचं फूड आणि स्टाफ, मॅनेजमेंट स्टाफ हे खूप छान होतं. आणि सर्व ऑल ओव्हर स्टार्टर्समध्ये किंवा फूडमध्ये किंवा सॅलड्समध्ये खूप साऱ्या व्हरायटीज दिलेल्या. आणि ॲक्च्युली आम्हाला सर्व कव्हर करताना याला एवढं फूड टेस्टी होतं. तर तुम्हीही श्री संतोष कॅटरर्सला नक्की एकदा व्हिजिट करा आणि फूड नक्की ट्राय करा. थँक्यू. संतोष कॅटरर्सकडे आम्ही आता जे जेवण घेतलं त्यात जे कॉन्टिनेंटल फूड होतं तुमचं, म्हणजे जे सॅलड्स वगैरे ऑल जे ते स्वीट सॅलडमध्ये जे होते ते खूप चांगले प्रकार होते. शिवाय चायनीज जे फूड्स आहेत ते लहान मुलांच्या आवडीचे होते. स्पेशल आयटम म्हणजे जी काजूची भाजी होती ती खूपच छान लागली मला, ती मला अप्रतिम वाटली आणि ती मनसोक्त खाल्ली. फालुदा जो आयटम आहे तो लहान मुलांच्या आवडीचाच असतो, त्यांनी तोही मनसोक्त त्यांच्यावर ताव मारलेला आहे. आणि येऊन इथे फार फार एकदम वातावरण जे एकदम आल्हाददायक आहेत, मला खूप बरं वाटतंय, प्रसन्न वाटतंय. लोकांचं जे आजूबाजूचे जे तुमचे स्टाफ्स आहेत ते एकदम कॉपरेटिव्ह आहेत, सगळ्यांना हेल्प करतायत, जे खाण्याच्या गोष्टी आहेत त्या जागेवर आणून देत आहेत. शिवाय जे थोडा स्ट्रिक्टनेसपणा पण आहे, म्हणजे जे आपण फूड सर्व करतो ते फूड सर्व करताना एक स्ट्रिक्टनेस आहे की तुम्ही बेअर हाताने किंवा फूड उचलू नका, स्पूनचा वापर करा, बाउल घेऊन या, बाउलमध्ये फूड घ्या. ह्या जो प्रकार जो तुम्ही इथे जो पाळलाय, जो सांभाळलाय तो एकदम अप्रतिम आहे. फूडची क्वालिटी खूप छान आहे आणि तुम्ही लोकही फार छान आहात. थँक्स फॉर नाईस फूड.